अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज मी तुम्हाला एका आजींचा एक स्वामी अनुभव घेऊन आली आहे. तर एक मुंबईची आजी आहेत, जवळजवळ 60 वर्ष वगैरे वय असेल त्यांचं. तर त्या स्वामी लीलामृत ह्या पुस्तकाचं पारायण करत असतात. त्यांना खूप आवड असते स्वामींचं ते पुस्तकाचं पारायण करण्याची. त्या सारखं करत असतात आणि स्वामींचं नामस्मरण त्यांच्यावरती भरपूर श्रद्धा असते त्यांची. मग हे झाल्याच्या नंतर त्यांना म्हणजे एवढे स्वामी प्रसन्न होतात की त्यांना बहुतेक नंतर घडणाऱ्या घटनांचं पण त्यांना अशी अनुभूती यायला लागते हळूहळू. तर एक दिवस ते असेच पारायण करत असतात, तेव्हा त्यांना असं म्हणजे स्वप्नामध्ये भास होतो की झोपल्याच्या नंतर की त्यांच्याच मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि ते ऑन द स्पॉट गेलेत. मग असं झाल्याच्यानंतर मग त्यांना थोडं अस्वस्थ होतं. दुपारचं डोळा लागल्यावर हे स्वप्न पडलेलं असतं. मग 4 वाजल्याच्या नंतर ते उठतात आणि ते परत पारायण करायला बसतात की नाही का मला अस्वस्थ होते, म्हणजे असं का मला स्वप्न पडलं. मग असं झाल्याच्यानंतर त्यांचं चालू असतं पारायण करणं, हे स्वामींशी बोलणं आणि नामस्मरण करणं. आणि मग संध्याकाळी त्यांचे काका येतात, थोडे वयस्कर असतात. आल्याच्यानंतर ते बोलतात की आज मी ना स्वामींच्या कृपेने वाचलो म्हणे. आजी बोलतात का काय झालं. तर म्हटले माझा असा ॲक्सिडेंट झाला आणि मी ना एका 4 व्हीलरच्या समोर आल्याच्यानंतर अक्षरशः त्याने एवढा जोरात ब्रेक दाबला म्हणे, नसता दाबला तर मी आत्ता म्हणजे जिवंतच नसतो थोडक्यात. म्हणजे ते असं त्यांना आजींना सांगत होते काका. आणि मग लोकांनी मला पटकन उचलून बाजूला काढलं म्हणे. मी आज थोडक्यात वाचलो म्हणले, नाहीतर मी आज म्हणजे शक्यच नव्हतं की इथं तुझ्यापर्यंत येणं आणि तुला भेटणं. तर मग आजींना वाटलं की नाही का मला स्वप्न दुपारी ऑलरेडी स्वामींनी मला हे दृष्टांत दिला होता की असं होणार आहे, पण हा होणार आहे पण त्यांनी होऊ नाही दिलं म्हणे. त्याच्यातून त्यांना सुखरूप बाहेर काढलं. मग त्यांचा अजून स्वामींवरचा विश्वास वाढला. ही त्यांची स्वतःची एक गोष्ट आहे. मग त्यांनी मला सांगितली आणि मी ऐकलेली, त्यामुळे मी तुमच्याशी शेअर करत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.